आपला आजचा जो क्वेश्चन आहे कंटेंट्स डुप्लिकेट, एक्सटेन्शन चालू करून घेऊन मला ब्राउझर. अरे ऑनलाईन मध्ये मला जास्त इंटरेस्ट नाही आहे, पण ठीक आहे, करावं लागतं तुमच्यासाठी. आता पहिला अप्रोच काय येईल याच्यामध्ये, हे बघा एकदम क्वेश्चन सिम्पल आहे. आणि तुम्हाला साईडला करता येईल आपल्याला, जाऊ दे टाईम नाही आपल्याकडे. एका रेंजमध्ये हां एक इंटिजर ॲरे दिलेला आहे 1 2 3 3 बरोबर. आता याच्यात डुप्लिकेट्स व्हॅल्यू आहे की नाही ते चेक करायचं आपल्याला. ते कसं करता येईल? आपण 2 पॉइंट करू शकतो. ॲरे फॅक्टर नेक्स्ट 2 पॉइंट. फर्स्ट एकदम बेसिक जे आपण ब्रूट फोर्सने जर विचार केला 1 2 3 3 4, हा काय आपला ॲरे. माझा ऑनलाईन बोर्ड मध्ये तुम्हाला माहिती काय तर अक्षर करांक. जर समजून घ्या आपण 2 फॉर लूप यूज केले, एकदम ब्रूट फोर्स अप्रोच विचार करू आपण, दुसरा कोणताच नाही. 2 फॉर लूप मध्ये यूज केलं, नेस्टेड फॉर लूप, आणि इटरेट केलं तर होऊन जातं सॉल्व. पण त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी काय येईल? ऑफ एन स्क्वेअर बरोबर. आता ओ ऑफ एन स्क्वेअर, आता जस्ट सपोज मी इंटरव्ह्यूवर आहे, फर्स्टली तुमच्याकडनं कोणता आन्सर एक्सपेक्ट केला जातं? ब्रूट फोर्स. तुम्ही एक्सप्लेन केलं. आता मी तुम्हाला सांगितलं की थोडं याला टाइम कॉम्प्लेक्सिटी ऑप्टिमाइज करा बरोबर. मग आता तुम्ही काय करणार? जे थोडे लोक लावतात ते काय करतात? हॅश सेट. हॅश सेट माहिती सर्वांना, हॅश सेट मध्ये टाका आणि आन्सर काढा. पण हॅश सेट मध्ये जर आपण टाकतोय, हॅश सेट मध्ये जर समजून घ्या आपला ॲरे काय होता 1 2 3 3 4, आणि जर मी समजून घ्या हॅश सेट मध्ये टाकला तर हॅश सेट मध्ये काय आला 1 2 3 4, आणि लास्ट मध्ये मी रिटर्न करताना काय चेक केलं फक्त